नेरळमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे बेड्या ठोकल्यात। साखळी पद्धतीनं घरे आणि मेडिकल दुकानं फोडून चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे ह्या चोऱ्याच्या मुसक्या आवळण्यामध्ये आल्या आहेत। नेरळच्या निर्माण नगरीमधल्या डिझाईन पार्थ सोसायटीमध्ये घरफोडीची घटना घडली आणि चोरट्यानं बंद घराचं कुलूप तोडून सुमारे 15,000ची रोकड लंपास केली। या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असतानाच एका परिसरातील इतर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये सुद्धा चोरी झाल्याचं पोलिसांना दिसून आलं। तेव्हा उपनिरीक्षक भिंगारे, पोलीस अंमलदार साळुंके, पोलीस हवालदार सुरेश मोरे, देवेंद्र शिंगारे, राजाराम पिंगळे, पोलीस शिपाई मनोहर दुम्हारे, प्रसाद पिसाट यांच्या टीमनं धडक कारवाई करत मोहम्मद फिरोज नईम अहमद खान ह्या 27 वर्षीय चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत। तसंच त्याच्याजवळनं सुमारे 15,000ची रोकड तसंच घरफोडीचं साहित्य सुद्धा हस्तगत केलं। त्या दिवशी रात्री 3:15ला मला आवाज आला आणि आवाज आला की मी बघितलं की आवाज कसला येतोय। मग खाली येऊन बघितलं मी, मला विचारलं त्याला की कोण आहे बाबा तू? तो बोलला मी सिक्युरिटी गार्ड। मी बोलला सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंग मध्ये आहेच नाही। मग त्याला आवाज दिला, तो पळून गेला तर मी जितूला आवाज दिला, बाहेर आला जितू आणि आम्ही तिथे गेलो आणि गाडीमध्ये तो लपलेला आणि गाडीमध्ये लपलेला मी त्याला बोललो की बाहेर ये आणि त्याला पकडलं आम्ही आणि ते पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं।